पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तिधाम प्रसूतिगृहात देखील महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। एका महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप आता तिच्या कुटुंबियांनी केलाय, तर डॉक्टरांनी हे संपूर्ण आरोप फेटाळल्याचं पाहायला मिळतंय। मिळालेल्या अधिक माहितीनुसार शांतीदेवी अखिलेश मौर्य ह्या महिलेवरती शस्त्रक्रिया होणार होती। शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली, तिला इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यानंतर तिला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। मात्र खासगी रुग्णालयामध्ये नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झालाय। या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केलेला आहे। क्या नाम है आपका, क्या हुआ? अखिलेश मौर्य। शांति देवी मौर्य का ऑपरेशन करने का, वो पथरी का ऑपरेशन करने का था, तो मेरे को सुबह से नहीं आने दिया। उसके बाद में 3 बजे ऑपरेशन करना चालू कर दिए, वकील ऑपरेशन हुआ ही नहीं। सुई इंजेक्शन से उसका मौत ले लिए। तो ऑपरेशन किया नहीं ऐसा? ऑपरेशन नहीं हुआ है, इंजेक्शन दिया। आज या ठिकाणी शक्तिधाममध्ये महापालिकेचं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये शांतीदेवी मौर्य हिचं आज डॉक्टरांमुळे मृत्यू झालेला आहे। ऑपरेशनला जात असताना इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ICUची व्यवस्था नसतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला आहे। यासाठी माझी मागणी असेल की डॉक्टरांना कठोर कारवाई व्हावी आणि यांचं पोस्टमॉर्टम जे होईल ते जे हॉस्पिटलमध्ये व्हावे अशी आम्ही मागणी करत आहोत। मात्र KDMCच्या डॉक्टरांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत। आम्ही कोणताही हलगर्जीपणा आमच्या कामामध्ये केलेला नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। सदर महिला या शक्तिधाम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये MTPTL म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी विथ ट्यूबल लायगेशन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन या शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्या होत्या आणि दुपारी 7 तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला। त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होत्या असंही वाटत होतं, पण काही वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला। मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या, पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती। पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते, पण त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला।